नमस्कार. सुनेलाच लंच होममध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुरमई फिश करी. अगोदर आपण फिशला लावायचा मसाला तयार करून घेऊया. थोडेसे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेऊन यांची पेस्ट तयार करा. ह्या पेस्टमध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि मार्केटमध्ये मिळणारा फिश मसाला 2 चमचे. आता लिंबू पिळून घ्या. त्याला चांगले मिक्स करून घ्या. स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये फिश धुवून घ्या. नंतर आपला तयार झालेला फिश मसाला लावून घेऊन थोड्या वेळासाठी त्याला साईडला ठेवूया, जेणेकरून तो मसाला त्या फिशमध्ये मुरेल. एका वाटीमध्ये रवा आणि एका वाटीमध्ये बेसन घेऊन दोन्ही एकत्र करून घ्या. फिशला दोन्ही बाजूनी लावून ठेवूया आणि प्रेस करूया, म्हणजे रवा गळणार नाही. पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून फिश ठेवून घ्या. त्याला झाकून ठेवा. एक मिनिटानंतर पुन्हा उघडून बघा. त्याला परतून घ्या. फिश चांगले फ्राय झाले असेल तर एका डिशमध्ये काढा. आता आपण सुरमईची करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेऊया. 1 कांदा, थोडेसे खोबरे कट करून भाजून घ्या, थोडेसे अद्रक, लसूण, कोथिंबीर या सगळ्यांची पेस्ट तयार करा. ही बघा, आपली पेस्ट तयार झालेली आहे. पॅनमध्ये थोडेसे तेल ओतून त्यात मोठे 2 चमचे आपण बनवलेला खोबऱ्याचा मसाला टाकावा. त्याला चांगले हलवून घ्या आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यामध्ये 2 चमचे काळे तिखट मिरची मसाला टाका. त्याला छानसे परतून घ्या. त्यात गरम केलेले पाणी टाकून हलवून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून घ्या. आपण तळलेले फिश करीमध्ये सोडा आणि मंद आचेवर थोडा वेळ ठेवा आणि गॅस बंद करा. थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करा. ओहो, खूप स्वादिष्ट.